आणि जोपर्यंत ते निर्दोष सुटत नाहीत ना तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही असं ठरवलंय. स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय. हे बघा, तुम्ही जर स्वतः गुन्हा मान्य करत नसाल ना तरी या गुन्ह्याची जबाबदारी मी माझ्यावर घेईन आणि आकांक्षाच्या वडिलांना सोडवीन. नाही 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 हे तू नाही करायचंस कारण तिच्या आईचं खून माझ्या हातून घडलं. नगरला असताना भरपूर कर्ज झाली होती माझ्यावर. म्हणूनच तर नगरची नोकरी सोडून इथे मुंबईत आलो होतो. सुधीर देशमुखांकडे मॅनेजर होतो. मॅनेजर असताना अनेक कामांमधले पैसे इकडे तिकडे अफरातफर करून माझ्याकडे साठवले होते मी. सुधीरला याचा पत्ताही नव्हता. त्या सरोजला कळलं आणि तिने मला धमकी दिली की सुधीर आल्यानंतर त्याला ती हे सगळं सांगून टाकणार. मी घाबरलो होतो. मी काय करणार. सुधीर त्या दिवशी इथे येत होता, फ्लाइट मध्ये होता. मी याच खिडकीतून आलो आणि खुशीने सरोजला कायमचं संपवलं. मला माहित नव्हतं ही 4 वर्षांची मुलगी आहे तिथे. मला नावही माहित नव्हतं ते. त्यानंतर धीर आला आणि अनायसे त्याच्यावर तिच्या खुनाचा आरोप लागला. संभव, आकांक्षा, मी चूक केली आहे आणि मी त्याची शिक्षा भोगायला तयार. पुरी मला माफ कर. कसं माफ करू मी तुम्हाला. माझं मन इतकं मोठं नाही. इतकी वर्ष लागली तुम्हाला तुमचा गुन्हा स्वीकार करायला. इतकी वर्ष लागली. माझ्या बाबांनी शिक्षा भोगली त्याचं काय. त्यांची एवढी वर्ष तुरुंगात गेली ती परत करू शकणार आहात का तुम्ही त्यांना. सांगा ना. तुमचा एक गुन्हा लपवण्यासाठी तुम्ही नकळत आणखीही पापाचे भागीदार झाले. तुमच्यामुळे हिचं बालपण हरवलं. तिला तिच्या आई वडिलांची माया नाही मिळाली. तिच्या बालपणाचे बाबा तुम्ही तिला परत करू शकणार. त्या स्वप्नामुळे तिची जी वर्ष वाया गेली ती परत करू शकणार आहात तुम्ही. तुमच्यामुळे तिला जो मनस्ताप झालाय त्याची परतफेड कधीच नाही करू शकणार तुम्ही.